विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझे कठोर शब्द ऐकायचे आहेत. हां, मला तुम्हाला चेतावणी द्यायची आहे. फायनल वॉर्निंग. का बोलतोय मी? माझा दरवर्षीचा अनुभव आहे. दरवर्षीचा अनुभव आहे. जर्रा सुट्टी दिली, की तुम्ही मस्त लाईफ एन्जॉय करताय. एकदम छान. आता मी तुम्हाला सांगू का, की काय होणार आहे? जर तुम्ही हा व्हिडिओ बघून लगेच अभ्यासाला जर सुरुवात केली, तर ठीक. नाहीतर तुमचं मन काय म्हणणार, "आत्ता थांबा ना, भाऊबीज आहे अजून. अजून दिवाळी कुठे संपली? करायचंय की अभ्यास. करतो की मी अभ्यास. किती माझ्या मागे लागलाय. सुट्टीसाठी मी घरी आलोय. किती अभ्यास, अभ्यास." चिड-चिड होते. होते चिड पालक जेव्हा बोलतात ना तुम्हाला, "अरे तू 12वी आहेस, थोडा अभ्यास पण कर." मग काय विचारूच नका. करतोय की मी अभ्यास. 2 दिवस आलेलं पण तू बघवत नाहीये. या लेव्हलला मुलं चिडतायत. फ्रस्ट्रेट होतायत, डिप्रेशन आहे. सगळ्या गोष्टी आहेत तुमच्या बाबतीत मी मान्य करतोय. पण हे सगळं चाललंय तुमच्यासाठी हे तुम्हाला कळायला पाहिजे. नाहीतर तुम्ही आत्ता मी बोललो तसं तुम्ही काय म्हणणार आहे, "अजून दिवाळी संपू दे की, अजून वेळ आहे भरपूर." आणि एक लक्षात घ्या, पूर्णपणे मोमेंटम तुमचं ब्रेक झालंय. हां, मला दरवर्षीचा हा अनुभव आहे. पण जी मुलं एकदम एक्स्ट्राऑर्डिनरी मोटिव्हेटेड आहेत ना, ती दिवाळी एन्जॉय करत सुद्धा अभ्यास करतायत. हां, करतायत अभ्यास. मी तुम्हाला सांगतो मला कदाचित हेट कॉमेंट येतील. तुम्हाला हे माझं बोलणं आवडणार नाहीये. तुम्हाला पण वाटेल, की काय हा प्रकार आहे. पण मी क्लिअरली सांगतोय. आता माझ्याकडे पण हॉस्टेल आहे. मी बघतोय. 10-12 मुलं आहेत माझ्याकडे हॉस्टेलला म्हणूया आपण. काय आहे त्यातली ठराविकच मुलं सिन्सिअरली करतायत. पण मी शॉकिंगली काय ऑब्झर्व्ह करतोय, जे टॉपर आहेत, ते पण आता सुट्टी एन्जॉय करायला लागले. नाही सर, आता बऱ्याच दिवसांनी घरी आलोय, जरा मित्रांना भेटायचंय वगैरे. 1-2 दिवस मान्य आहे की आम्हाला पण. पण पूर्णपणे अभ्यास बंद केलाय तुम्ही हे लक्षात घ्या. म्हणून मला हे बोलावं लागतंय. तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. करा. सुट्टी आहे ना, 24 तासापैकी ना 2 तास नाहीत का मिळणार तुम्हाला अभ्यासाला? रिव्हिजन करा रे. तुम्हाला क्लिअरली सांगतो की टेस्ट दिल्या पाहिजेत. टेस्ट आहेत. YouTubeवर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला टेस्ट अवेलेबल आहेत. एक्झाम गोल आहे. तिथं तुम्ही टेस्ट देऊ शकताय. दिवाळी दरवर्षीच येणार आहे. जोपर्यंत आपण जगणार आहे ना, तोपर्यंत दरवर्षी आपण दिवाळी एन्जॉय करणारच आहे. पण ही दिवाळी वेगळी आहे. तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं आणि त्या प्रॉमिसनुसार मी तुम्हाला सांगू का? माझी एकदम लहान-लहान मुलं सुद्धा आहेत. म्हणजे 8वी, 9वी, 10वी ची त्यांनी सुद्धा दिवाळीत अभ्यास केलाय. एन्जॉय करत किल्ले बनवलेले आहेत, फटाकडे फोडतायत, सगळं एन्जॉय करतात आणि 2 ते 3 तास फक्त अभ्यासासाठी वेळ काढतायत. काहींची दिवाळीनंतर सेमेस्टर एक्झाम आहे. मग अशा मुलांना पण मी सांगतोय, "बास आता सुट्टी एन्जॉय केली. तुमचा थकवा गेलाय सगळा आता लक्षात घ्या. मग आता अभ्यासाला सुरुवात करा." बट 12th स्टँडर्ड मधली मुलं असाल, तर यावर्षी कुठं फिरायला जायला चान्स नाहीये बरं का. मग घरातले जायचं असतील तर जाऊ देत त्यांना लक्षात घ्या. तुम्ही अभ्यासात मन रमवा. नाही ना, फार बेकार वाटते ना, काय सांगतायत सर. सगळ्यांना सोडून म्हणजे मला सोडून घरातले जातील का फिरायला? किंवा ते गेलेत फिरायला आणि मी काय माझ्याकडून अभ्यास होईल का? नाही होय. करायचंय आपल्याला. हाच एक कठोर निर्णय घ्यायचा आहे तुम्हाला. अभ्यासात मन रमवायचं आहे. मग आता काय केलं पाहिजे? कसं केलं पाहिजे? मी क्लिअरली सांगतो तुमचा प्लॅन तुम्ही तयार करा. एक 3 महिने आहेत ना तुमच्याकडे अजून. मग करा ना. तुमच्यापैकी बऱ्याच मुलांनी अजून सुरुवात जर्रा सुद्धा केलेली नाही अभ्यासाला. मला अतिशय आनंद होतोय. माझ्याकडे 1-2 मुलं आहेत. येतायत, अभ्यासाला बसतायत आणि आमचं काय ठरलंय, रोज 5च प्रश्न करायचे. हो, फिजिक्सचे 4-5 प्रश्न करायचे, केमिस्ट्रीचे 4-5 बरं का. मॅथ्सचे आणखीन थेरम एकच केलं तरी 5. पण मी त्यांना काय सांगितलं, असं 1 महिना केलं तरी फिजिक्स कंप्लीट होईल. केमिस्ट्री कंप्लीट होईल. मॅथ्स नाही कंप्लीट होणार, पण बऱ्यापैकी भीती कमी होईल. रोज थेंबे, थेंबे तळे साचे. रोज थोडा-थोडा अभ्यास करा रे. तुम्हाला एकदम पळून 10वी सारखं जमणार नाहीये बरं का. 10वी तुम्ही शेवटच्या महिन्यात अभ्यास करून हे 95-96% मार्क पाडलेत. बऱ्याच मुलांनी. वर्षभर नाही केलं काही हरकत नाही. शेवटच्या 2 महिन्यात केलं तरी 10वी चालतंय. पण 11वी-12वीत नाही चालणार. आजपासून, आत्तापासून अभ्यासाला सुरुवात करा. मी तुम्हाला सांगतोय काय फरक आहे रे सांगतो. गेल्या वर्षी माझ्याकडे प्रेम लोणकर नावाचा मुलगा होता. नाही केला दिवाळीत घरी. हां, इथंच त्याने दिवाळी साजरी केली अभ्यास करून. आज कुठे आहे? सी-ओ-ई-पीमध्ये. किती स्कोर झाला? एक्स्ट्राऑर्डिनरी स्कोर झाला. सी-ओ-ई-पीत ॲडमिशन मिळण्याइतपत स्कोर चांगला झालाय. आणि मला तुम्हाला सांगायचंय हे जे डेडिकेशन आहे ना, मग सुट्टी घेतलीये तुम्ही, हॉस्टेलमधून घरी आलाय ना तुम्ही, मग पूर्ण वेळ वाया का घालवताय? पुन्हा हॉस्टेलला गेल्यानंतर अभ्यास तर करावा लागेल ना. जर तुमच्याकडे पेड कोर्सेस असतील, तर त्याच्यावर रेग्युलर व्हिडिओज अपलोड होत असतील, त्याच्या नोट्स बनवा ना. बनवा हे लक्षात घ्या. ओके. मग आता हा व्हिडिओ मी थांबवतोय. माझी इच्छा आहे हा व्हिडिओ बघून जर 1-2 मुलांनी जर कमिटमेंट केली, की "सर मी नाही करून दाखवणार आहे. आम्ही सुट्टी एन्जॉय करत अभ्यास करणार." असं कमेंटमध्ये एक जरी कमेंट मला बघायला मिळाला, तरी मला आनंद आहे. आनंद आहे. आणि एक लक्षात घ्या, स्पर्धा स्पर्धा खूप आहे. खूप स्पर्धा आहे. तुम्हाला फटाकड्यांचा पण आवाज कदाचित येईल थोडा-थोडा.
इतकी स्पर्धा आहे की विचारू नका. मग यात आपल्याला पुढे जायचंय अभ्यास करून. चला हा व्हिडिओ थांबवते तर मी. ऑल द बेस्ट.